नीट मांडी घालून बसा. डोळे अलगदपणे बंद करा. नमस्कार. मी रुपाली. आजच्या या मेडिटेशन सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजचं आपलं वर्जन आपण लक्षात ठेवतोय आणि ठरवतोय की आत्ता या क्षणापासून आपण आपलं स्वतःचं एक बेस्ट व्हर्जन बनवणार आहोत. आपण त्या व्हर्जनमध्ये एंट्री केलेली आहे. एक बेस्ट व्हर्जन जिथे आपण स्वतः फार आनंदी, समाधानी असे असणार. जिथे आपण सगळे त्या दिव्य परमात्म्याकडनं ते दिव्य सोनेरी ऊर्जा सदैव मागत असणार. डोळे बंद करूया. आपल्याला माहितीये आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक क्षणाला या जगातून कोणी ना कोणी कायमचा निरोप घेतं. जीवन आणि मरण हे एक सतत सुरू असणारं चक्र आहे. समर्थ रामदास स्वामी नेहमीच म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपणही पुढे पुढे सरकत आहोत, अगदी आपल्याही नकळत. आपण आपलं जीवन रोजच जगतोय. रोज नवा दिवस येतो, रोज नवी रात्र होतीये. परत एक रोज नवा दिवस येतो आणि परत एक रोज नवी रात्र येते. असंच हे जीवनचक्र सुरू आहे. आणि या जीवनचक्रात आपणही अखंडपणे पुढे जातोय. अशा या जीवन प्रवासात कधी काय होणार, काय नाही याची कल्पना देखील आपल्याला असते आणि नसते देखील. आणि आजच्या या धकाधकीच्या प्रवासात सदैव दोन वाक्य आपल्या मनात सलत असतात. आपण काय करत आहोत व आपण हे का करत आहोत. जीवनाच्या या वाटेवर आपण फक्त चालत आहोत. एक सततचा प्रवास. आणि चालत असताना मनात असणारे अखंड असंख्य असे घटनाक्रम व भयावह नकारात्मक विचार. या विचारांमध्ये अडकून कधी कधी आपली दिशाभूलही होत असते. आपल्याला अंधाऱ्या वाटेवर गेल्यासारखं देखील वाटत असतं. जीव घाबरतो, गुदमरतो. स्वतःवरचाच आत्मविश्वास आपण गमावून बसतो. चला तर आपण सगळे या सगळ्या गोष्टींवर मात करूया, जिंकूया आणि आपल्या स्वतःचं एक बेस्ट व्हर्जन बनवूया. आपण म्हणूया, आता या क्षणापासून मी माझी गुणवत्ता नव्याने ठरवत आहे. माझ्या खऱ्या-खुऱ्या योग्यतेची मला जाणीव आहे. यापुढे
मी स्वतःला स्वीकार करते आहे आणि नकारात्मक विचार पूर्णपणे बंद करते आहे. आणि जर नकारात्मक विचार आलेच, तर मी माझ्या स्वतःला ठामपणे बजावते आहे की माझ्या अंतर्यामी तो डिव्हाइन सोर्स आहे. ती दिव्य ऊर्जा माझ्या अंतर्यामी सदैव बसलेली आहे. मला याचा आध्यात्मिक आनंद आहे की मी माझ्या स्वतःचा आदर, सन्मान करत असते. माझ्यामधील असलेली अमर्याद ऊर्जा ही अत्यंत प्रज्ञावंत व सर्वज्ञ आहे. मी त्या ऊर्जेप्रती शुद्ध व सात्विक भावाने आदर बाळगते. फील करा, या ब्रह्मांडात अनंत गोष्टींचा खजिना आहे आणि तुम्ही ती गोष्ट फार अधिकारवाणीने या ब्रह्मांडाकडे मागू शकता. समृद्धी, यश, पराक्रम, भरभराहट या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर अधिकार आहे. आता जे काही विचार मी इथे सांगते आहे, ते सारे विचार तुम्हाला सकाळ, दुपार, रात्री कधीही किंवा वारंवार पण अतिशय मनापासून व पद्धतशीरपणे स्वतःसाठी उच्चारायचे आहेत. मी पूर्णपणे स्थिरचित्त, शांत व सुरक्षित आहे. मी पूर्णपणे स्थिरचित्त, शांत व सुरक्षित आहे. कोणत्याही अनिष्टाची मला भीती वाटत नाही, कारण माझ्याजवळ तो डिव्हाइन सोर्स आहे. मी कायम शांत, प्रसन्नचित्त व तणावरहित असते. यशस्वी आणि विजयी होऊन आनंद सण साजरा करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. मी यशस्वी आहे. मी आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व पातळींवर प्रगल्भ होत आहे. मी माझं बेस्ट व्हर्जन आहे. चला तर अशा या बेस्ट स्वतःच्या व्हर्जन सोबत आता या क्षणापासून आपण स्वतः करता व इतरांकरता मंगलमय अशी प्रार्थना करूया. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत ठेवा. नमस्काराच्या स्थितीत असलेले आपले हात आपल्या डोक्याच्या वर न्या. सहस्रार चक्राच्या वर घेऊन चला. त्या दिव्य परमात्म्याला प्रार्थना करूया. सर्वोच्च ईश्वर, दिव्य माता, दिव्य पिता, महागुरुजी मेलिंग, चौहानजी मेलिंगपा,
आपले आध्यात्मिक गुरु, सर्व संतजन, गुरुजन, महादेवी देवता, आर्कएंजल्स, होली एंजल्स, हिलिंग एंजल्स, गार्डियन एंजल्स, स्पिरिट एंजल्स अँड स्पिरिट गाईड्स. तुम्हा सगळ्यांकडे आम्ही दिव्य आशीर्वादासाठी आवाहन करतोय. हे ईश्वरा, आम्हाला दिव्य मार्गदर्शन, दिव्य प्रेम, दिव्य सुरक्षा, दिव्य ज्ञान प्रकाश, दिव्य शक्ती प्रदान करा. पूर्ण विश्वासाने आपल्याला धन्यवाद. With deep gratitude, deep respect, and lots of love, thank you so much. डोळे बंदच असू द्या. हात नमस्काराच्या स्थितीतच असू द्या. आपल्या हृदय चक्रावर ध्यान केंद्रित करा. हृदयापासून स्मित हास्य करा. आपलं हृदय हे प्रेमाचं एक प्रतीक आहे. या हृदयात एक सुखद घटना आठवा, ज्या घटनेमुळे आपल्याला भरभरून आनंद मिळतो. त्या दिव्य आनंदाचा अनुभव घ्या. कल्पना करा, तुमचं हे हृदय एका सुंदर गुलाबाप्रमाणे उमलत आहे. आता हळूवारपणे आपले लक्ष आपल्या सहस्रार चक्राकडे केंद्रित करा. जीवनातील आणखीन एक सुखद घटना आठवा. अशी घटना ज्यामुळे आपल्याला अत्याधिक आनंद होतो. त्या सुखद घटनेचा आनंद आपल्या सहस्रार चक्रात अनुभवा. आणि बघा, आपले सहस्रार चक्र हे एका सुंदर कमळाप्रमाणे उमलत आहे. आता चेंडूच्या आकाराएवढी लहानशा निळसर पृथ्वीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा. आशीर्वाद देण्यासाठी आपले दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेत ठेवा. आपण कल्पना करूया की आपल्या सहस्रार चक्रातनं ती दिव्य सोनेरी ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत आहे आणि आपल्या हातातनं आणि आपल्या हृदय चक्रातनं ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा पृथ्वीवर जात आहे. चला तर आपण आता ईश्वराचा धावा करण्याची प्रार्थना म्हणूया. आणि ही प्रार्थना म्हणत असताना सतत कल्पना करत राहू की आपल्या दोन्ही हातातनं आणि हृदय चक्रातनं ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा त्या पृथ्वीवर जात आहे. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनकेंद्रातून प्रेम व प्रकाश
यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायम स्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायम स्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायम स्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून
प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायमस्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाशबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानव जातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायमस्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम आपल्या हातातनं आणि हृदय चक्रातनं ते दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा आशीर्वादाच्या रूपाने त्या पृथ्वीवर जात आहे. पृथ्वीवर सुख, समृद्धी, ऐश्वर्य सदैव नांदो. पृथ्वीला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध हो. पृथ्वी पुनर्जीवित हो. पृथ्वीवरील मनुष्य जीवाला व इतर सर्व प्रकारच्या जीवाला शांतता, समाधान भरभरून मिळो.
ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा पृथ्वीवर जात आहे. पृथ्वीला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध आहे. पृथ्वी पुनर्जीवित झालेली आहे. तथास्तु. फील करा, अनुभव घ्या. तुमच्या सहस्रार चक्रातनं ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. आणि तुमच्या हातातनं आणि हृदय चक्रातनं ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा, प्रेममय ऊर्जा या पृथ्वीवर जात आहे. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत ठेवा. त्या दिव्य परमात्म्याला आपण धन्यवाद म्हणूया की आपल्याला त्याने एक सुंदर असं चॅनल बनवलेलं आहे. हे ईश्वरा, तुझे मनापासून खूप खूप आभार. टू द सुप्रीम बीइंग, डिवाइन फादर, डिवाइन मदर, लॉर्ड गुरुजी मेलिंग, जोहानजिंग मेलिंग पा, all the great, great one, archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit angels, and spirit guides. Thank you so much for blessing each and everyone which is present in this meeting with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, and divine prosperity. Thank you. Thank you so much. In full faith, so be it. आत्मा नमस्ते. अलगद डोळे उघडा.